श्रोतेहो नमस्कार. करिअर मंत्रा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, दागिना म्हणजे केवळ सौंदर्याची वस्तू नाही, तर त्यामागे कोणाची तरी कल्पकता असते, कोणाची तरी कलाकुसर असते. यामागे तंत्रज्ञानसुद्धा असतं आणि व्यावसायिक कौशल्यसुद्धा असतं. आजच्या काळामध्ये पारंपरिक सोन्या चांदीच्या दागिन्यांसोबतच फॅशन ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी, हँडमेड ज्वेलरी, बीड्स ज्वेलरी अशा अनेक प्रकारच्या ज्वेलरींना मोठी मागणी आहे आणि म्हणूनच हा एक करिअरसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. आजच्या या भागामध्ये ज्वेलरी डिझायनिंग याच क्षेत्राविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि या निमित्तानेच आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरीच्या रत्नागिरी विभागातल्या प्रशिक्षिका श्रेष्ठा मुकेश पाटील. नमस्कार मॅडम. नमस्कार. आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मॅडम, आम्हाला जाणून घ्यायचं आहे की ज्वेलरी डिझायनिंग हे क्षेत्र नक्की काय आहे? ज्वेलरी म्हटलं की हा आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय. ज्वेलरी डिझायनिंग म्हणजे ज्वेलरी कशी तयार करायची. आम्ही शिकवतो 3D मॉडेल, दागिन्यांचं 3D मॉडेल कसं तयार करायचं. त्याच्यापासून सोनं, चांदी, हिऱ्यांचे असे दागिने वेगवेगळ्या प्रकारात तयार करणे. रिंग असू दे, ब्रेसलेट असू दे, पेंडंट असू दे, इयरिंग्स असू देत, अशा वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करणं. ज्वेलरी मेकिंग आणि ज्वेलरी डिझायनिंग या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे? ज्वेलरी डिझायनिंग म्हणजे एखादी डिझाईन, क्रिएटिव्हिटी, आपलं स्किल लावून आपण जे स्केच करणार आहोत किंवा आपण त्याचं डिझाईन्स तयार करणार आहोत, ही पूर्ण आपल्या आतून आलेली कला आहे ती. आणि मेकिंग म्हणजे काय, तर ती डिझाईन जी आपण तयार केलेली आहे ती सत्यात उतरवणं, म्हणजे प्रॉपर त्याचं डिझाईन्स तयार करणं. ब्रेसलेट असेल तर पूर्ण कडी वगैरे हे करून पूर्ण त्याचं ब्रेसलेट तयार करणं, किंवा एखादं रिंग असेल ती पूर्ण जी आपण डिझाईन तयार केली आहे ती सत्यात उतरवणं, म्हणजे ती मॅन्युफॅक्चरिंग करणं. ओके. गेल्या 2 वर्षांपासून तुम्ही ज्वेलरी डिझायनिंग मुलांना शिकवताय, तर या अभ्यासक्रमामध्ये नक्की काय विषय असतात? आम्ही 3D मॉडेल म्हणजे जे स्केच आहेत, ज्या डिझाईन्स आहेत, त्याचं 3D मध्ये कसं रूपांतर करणं, म्हणजे वेगवेगळ्या 3D सॉफ्टवेअर आहे आमच्याकडे. त्याचं वेगवेगळ्या कमांड्स आहेत, त्या वेगवेगळ्या कमांड्स वापरून आपण 2D मॉडेल तयार करतो, 3D मॉडेल तयार करतो आणि त्याचं सॉलिड पीस एक व्यवस्थित तयार करतो. त्याच्यामध्ये किती गोल्ड वेटमध्ये ते बनणार आहे हे आम्हाला 3D मॉडेलमध्येच कळून जाते. अशा प्रकारचं आम्ही हे शिकवतो. आणि त्याच्यानंतर आहे पुढे कास्टिंग मशीन आहे, म्हणजे मशीन ऑपरेट करायला असो, परत वेगवेगळ्या प्रकारच्या फायलिंग असो, पॉलिशिंग असो, मेटल सेटिंग आहे, नंतर पॉलिशिंग, फिनिशिंग. पॉलिशिंग, कास्टिंग म्हणजे काय, तर हे जे आहे कॅड मॉडेल आहे त्याचं जर आपल्याला रूपांतर एखाद्या चांगल्या मॉडेलमध्ये करायचं असेल, एखाद्या ॲक्च्युअल पीसमध्ये करायचं असेल, तर ती ही पुढची प्रोसेस आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मग आपण कॅडमध्ये जी बनवलेली डिझाईन्स आहे त्याचं एक वेगळं मोल्ड तयार करणं आणि त्याच्याद्वारे आपल्याला वॅक्स पीस तयार करणं, मग ते पॉलिश करणं, त्याचं फिनिशिंग करणं, ती अतिशय स्वच्छ आणि अचूक असणं हे आपल्यासाठी जास्त गरजेचं आहे. म्हणजे एखादं डिझाईन्स आपल्याकडे आलं की त्याला शाईन कशी आणायची, किंवा ते कस्टमरला किंवा आपल्या स्किनला टच होणार नाही, घासणार नाही, तर ते स्मूथ कसं करायचं, त्याच्यामध्ये डायमंड्स कसे बसवायचे, हे आम्ही सगळं आता आमच्या अभ्यासक्रमात शिकवत आहोत स्टुडंटना. एखाद्याला जर सुरुवातीपासून दागिन्यांचं डिझाईन तयार करता येत नसेल, तर तोही या क्षेत्रामध्ये येऊ शकतो का? की चित्रकलेची आवड असणं आवश्यक आहे? नाही, म्हणजे तुमच्याकडे आधी कौशल्य नसेल किंवा तुम्हाला डिझाईनची आवड नसेल तरीही तुम्ही हा प्लॅटफॉर्म चॉईस करू शकता. कारण का, खरंच म्हणजे तुमचं स्किल इथे डेव्हलप होतं आणि तुम्हाला त्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं की तुम्ही कसं तुमचं स्किल डेव्हलप करू शकता, किंवा ह्याच्यामध्ये काय नक्की हवं आहे, ज्वेलरी डिझाईनमध्ये काय तुम्हाला नक्की साध्य करायचं, तेच आम्ही स्टुडंटना शिकवतो. आणि तशाच वेगवेगळ्या प्रकारातून स्टुडंट अपग्रेड होत राहतात. अच्छा. पूर्वीचे जे दागिने होते ते पारंपरिक पद्धतीने बनवले जायचे, म्हणजे हाती बनवले जायचे. तर आता तंत्रज्ञान प्रगत झाले सगळ्याच क्षेत्रांमध्ये, तर अर्थात यामध्ये सुद्धा तंत्रज्ञानाचा शिरकाव झालेला आहे. तर तंत्रज्ञानामुळे पारंपरिक ज्वेलरी डिझायनिंगवर काही फरक पडलाय का? हो, म्हणजे चांगला पॉझिटिव्ह फरक पडला आहे. म्हणजे जे हँडमेकिंगला खूप वेळ लागत होता ज्वेलरी तयार करायला, तर आता हे वेगवेगळे सॉफ्टवेअर आल्यामुळे 3D मॉडेल्स तयार करणं हे जास्त सोयीचं आणि खूपच लवकर फास्ट काम होतं तंत्रज्ञानामुळे. आणि वेगवेगळ्या मशिनरी आहेत, म्हणजे मेटल सेटिंगच्या असो किंवा कास्टिंगच्या मशीन, त्या मशिनींद्वारे आमचं काम फास्ट आणि अचूक होत आहे. आपली जी पारंपरिक ज्वेलरी आहे आणि आताची जी आपण कंटेम्पररी म्हणतो ज्वेलरी, तर या दोन्हीमध्ये डिझाईनच्या दृष्टीने काय फरक आहे? पारंपरिक ज्वेलरीलाच आता मॉडिफाय करून
नवीन त्याच्यामध्ये लोकांची पसंती जास्त येत आहे. पारंपरिक आणि प्लस नवीन आता ट्रेडिशनल ज्वेलरी याच्यामध्ये कॉम्बिनेशन करून आम्ही डिझाईन्स तयार करतोय. पण हे कस्टमरला किंवा कंपनीजला खूप चांगल्या प्रकारे आवडत आहेत. अच्छा. कस्टमाइज ज्वेलरीला जास्त हल्ली मागणी असते, तर मग त्यामध्ये ती ज्वेलरी डिझाईन करत असताना काही आव्हानं असतात का समोर? होय. कस्टमाइज डिझाईन तयार करणं म्हणजे त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार गोल्ड वेट यायला हवं. त्यांच्या मागणीनुसारच तेवढेच डायमंड्स हवेत. हे एक छोटंसं आव्हान असतं आमच्यासाठी तयार करण्यासाठी. ज्वेलरी डिझायनिंग हा जो कोर्स तुम्ही प्रोव्हाइड करताय, तो कोर्स किती कालावधीचा आहे? हा कोर्स आता 40 दिवसांचा म्हणजे 2 महिन्यांचा आहे आणि 3 तास, दिवसातून 3 तासांचा आहे. पण जॉब आणि नोकरी सांभाळून जर तुम्हाला हे स्किल शिकायचं असेल, तर आम्ही फ्लेक्सिबल टायमिंगमध्ये प्रोव्हाइड करून देऊ शकतो. अच्छा. गेल्या 2 वर्षापासून हा कोर्स रत्नागिरीत चालू आहे आणि तोही पूर्णतः मोफत आहे. एक नवीन स्किल शिकण्यासाठी इथे रत्नागिरीत आपल्याला मोफत मिळालेला आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. यापूर्वी जे स्टुडंट होते त्यांना पुणा, मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन हा कोर्स करत होते. पण आता हा आपल्याला रत्नागिरीत उपलब्ध झाल्यामुळे अत्यंत सोयीचं झालं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तो पूर्णतः मोफत आहे. फक्त 2 महिन्यांचा आहे आणि तुम्हाला त्याचं सर्टिफिकेटही दिलं जातं. त्याच्यामुळे मी तरुणांना सांगू इच्छिते की हा जास्तीत जास्त संख्येने तुम्ही याचा लाभ घ्यावा. तुमच्या क्रिएटिव्हिटीला नवीन चालना देणारा हा कोर्स आहे. तर त्याचा नक्की लाभ घ्यावा असं मी मनापासून रिक्वेस्ट करेन. तुमच्या या माध्यमातून जे विद्यार्थी शिकून बाहेर पडत आहेत, त्यांना मग कशा प्रकारच्या जॉब अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत? आत्ता जे शिकून आमच्याकडून बाहेर पडतायत त्यांच्यासाठी आम्ही जे लोकल ज्वेलर्स आहेत त्यांच्याकडे हे जे मेटल सेटिंग आहे किंवा पॉलिशिंग आहे, फायलिंग आहे, हे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्यांना असे स्टुडंट लागतात की त्यांना पण याचा फायदा होतो. त्यासाठी ट्राय करू शकता किंवा मग 3D मॉडेल्स म्हणजे हे रायनो सॉफ्टवेअरवर शिकल्यानंतर तुम्हाला जर पुणा, मुंबईसारख्या ठिकाणी जर प्लेसमेंट हवी असेल तर तीही आम्ही प्रोव्हाइड करतो म्हणजे प्लेसमेंट देऊ शकतो. अच्छा. असं. भारतामध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहेत ज्वेलरी डिझायनिंगमध्ये, पण भारताबाहेर एखाद्याला जर या क्षेत्रामध्ये जायचं असेल, तर परदेशामध्ये याची मागणी कशा प्रकारची आहे? भरपूर प्रमाणात आहे परदेशात याची मागणी. खरं तर म्हणजे डिझाईन्स ज्या आहेत या सगळ्या इंडियाच्या बाहेरच्याच आहेत आणि पूर्ण त्या डायमंड्सने भरलेल्या कमी गोल्ड वेट अशा डिझाईन्स असतात डायमंड्सच्या. तर हे पूर्ण मार्केट इंडियामधून आपल्याला तयार करून एक्सपोर्ट करावे लागतात. तर हे इंडियामध्ये मुंबई साईडला किंवा जयपूर, वाराणसी या साईडला भरपूर प्रमाणात आहेत म्हणजे ज्वेलरी इंडस्ट्री. पण त्याचबरोबर इंडियाच्या बाहेर सुद्धा बरेचसे फील्ड याच्यावरती आहेतच म्हणजे खूप छान चांगला स्कोप आहे इंडियाच्या बाहेर. एखाद्याला जर स्वतःचा एक ज्वेलरी ब्रँड सुरू करायचा असेल, तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात? त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं पूर्ण ज्ञान असायला हवं. तुमचं बजेट तुम्हाला ठरवायला हवं. तुम्ही मार्केटिंग कसं करणार आहात याच्यावरती पूर्णतः तुमचा फोकस हवा आणि मार्केटमध्ये आत्ता सध्या काय चालू आहे, ज्वेलरीमध्ये काय ट्रेंड चालू आहे याचं तुम्हाला पूर्ण नॉलेज हवं. तर तुम्ही हा व्यवसाय अगदी उत्कृष्टपणे चालवू शकता. अच्छा. ज्वेलरी डिझायनर होण्यासोबतच आणखी काही अशा भूमिका आहेत का, की ज्याच्यामध्ये विद्यार्थी करिअर करू शकतील? होय, नक्कीच. म्हणजे ज्वेलरी आता हे 3D कॅड कोर्स वगैरे आता आहेतच. पण त्याचबरोबर आपल्याला हँड डिझायनिंग, कॅड तर आहेच आपल्याकडे, 2D मॉडेल, 3D मॉडेल कास्टिंग तर आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त डायमंड्स बसवणं, डायमंड्स वेगळे करणं किंवा साईजनुसार ते सेटअप करणं त्याचं, हे सुद्धा वेगवेगळे कोर्सेस आहेतच त्याच्यामध्ये. दागिना सुंदर असतोच, पण त्याच्या मागे एक कल्पकता असते जी त्याला अधिक सुंदर बनवत असते. तर तुमच्या मते एक उत्तम ज्वेलरी डिझायनर होण्यासाठी काय करायला हवं? त्याच्यासाठी एक महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे खूप पेशन्स हवेत आणि खूप क्रिएटिव्ह माइंड हवं त्यासाठी, की तुम्ही कितीही वेळा तुम्हाला डिझाईन्स तुम्हाला ती जोपर्यंत आपल्या मनाला स्वतःला पटत नाही तोपर्यंत ती करत राहणं ही तुमच्याकडे क्षमता हवी आणि तयार केलेल्या आपल्या डिझाईन्स ते समोरच्याला आवडणं हे खूप पेशंटली तुम्हाला हँडल करायला हवं. ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडिया यांच्यामुळे ज्वेलरी बिझनेसला कितपत फायदा होतो? येस, नक्कीच भरपूर चांगल्या प्रकारे फायदा होतो. आपल्याला आता ऑनलाईनमुळे फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, यूट्यूब असो, आपल्याला लगेच प्रेझेंट करतायत. आपल्याकडे जे ज्वेलरी आहे हो. ही कमी वेळेत आपल्याला कस्टमर सोबत आपण शेअर करू शकतो. आपण ती
सेल करू शकतो. त्याच्यामुळे नक्कीच याचा 100% फायदा होतो आणि कस्टमरची रिक्वायरमेंट असेल, तर ती जलद गतीने प्रोव्हाईड करण्याचं अतिशय उत्तम असं साधन आहे हे. बरोबर. असं म्हटलं जातं की ज्वेलरी डिझायनिंग किंवा ज्वेलरी मेकिंग हे मुलींसाठीचं क्षेत्र आहे. तर कितपत हा समज योग्य आहे? नाही, ज्वेलरी म्हटलं की फक्त लेडीजचं असं आहे असं नाही. तुम्ही ज्वेलरी हे म्हणजे स्किलवर आहे सांगितल्याप्रमाणे, की स्त्री आणि पुरुष असं काही भेदभाव नाही आहे याच्यामध्ये. कारण का तेवढीच मेहनतही तेवढीच लागते आणि करण्याची क्षमताही तेवढीच लागते आणि स्किलही तेवढंच लागतं. त्याच्यामुळे मुलींसाठी असं नव्हे, मी म्हणेन की मुलांसाठी एक खूप छान प्लॅटफॉर्म आहे हा ज्वेलरी डिझायनिंग करणं. खूप छान पेशंटली किंवा त्या कार्यक्षमतेने मुलगेही अतिशय उत्तमरित्या हे करिअर करू शकतात. त्यामुळे मुलींचंच करिअर आहे असं नाही. मुलांसाठी अतिशय योग्य असा प्लॅटफॉर्म आहे हा. दागिना म्हटलं की आपल्यासमोर फक्त स्त्रियांनाच आवडतो असा गैरसमज आहे की स्त्रियांपुरतंच हे मर्यादित आहे. पण असं नाही आहे. आम्ही आता बघतोय की भरपूर असं तरुण म्हणजे बॉईज या फील्डमध्ये खूप जास्त उतरत आहेत आणि खूप त्यांना हे आवडीचं क्षेत्र झालेलं आहे. त्याच्यामुळे हे मुलांसाठी अतिशय उत्तम असं प्लॅटफॉर्म आहे. ज्या विद्यार्थ्यांना ज्वेलरी डिझायनिंगची आवड आहे, तर अशा विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यासाठी? त्यांच्यासाठी नक्की हे प्लॅटफॉर्म छान ठरेल. कारण का तुम्हाला आवड असल्यामुळे त्याच्यामध्ये काय गाईडन्स हवे असतील तर आम्ही ते नक्की करू शकू आणि तुम्हाला त्या फील्डमध्ये पुढे जाण्यासाठी आम्ही 100% मदत करण्यासाठी तयार आहोत. तुम्हाला वेगवेगळे स्कोप, वेगवेगळे आयडियाज हवे असतील तर आम्ही नक्की तुमच्यासाठी आहोत. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. खूप खूप धन्यवाद मॅडम. तुम्ही इथे आलात आणि ज्वेलरी डिझायनिंग या एका नव्या क्षेत्राविषयी आम्हाला अगदी व्यवस्थित माहिती दिलीत. नक्कीच याचा फायदा आमच्या श्रोत्यांना होणार आहे. तर आकाशवाणी रत्नागिरीतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. तर श्रोते हो, आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेतलं एका अशा क्षेत्राविषयी जिथे कला, कल्पकता, तंत्रज्ञान आणि व्यवसाय यांचा एक सुंदर संगम बघायला मिळतो. एखादा दागिना जेव्हा तयार होत असतो त्याआधी सुरुवातीला कोणाच्या तरी कल्पनेमधून उतरलेला असतो, तो कागदावर रेखाटला गेलेला असतो आणि त्यानंतरच तो तयार होत असतो. म्हणूनच तुमच्याकडे जर ती क्रिएटिव्हिटी असेल, डिझायनिंगची तुम्हाला आवड असेल आणि बारकाईने निरीक्षण करण्याची आवड असेल, तर ज्वेलरी डिझायनिंग हे तुमच्यासाठी नक्कीच एक सुंदर करिअर क्षेत्र ठरू शकतं. तेव्हा तुमच्या कल्पनांना पंख द्या, कारण तुमची एक कल्पना उद्याच्या एका सुंदर करिअरची सुरुवात ठरू शकते.